नाशिक शहरासह ग्रामीण भागातील चोरट्यांनी उच्चाद मांडला असल्याचं पाहायला मिळत आहे। चांदोरी चौफुली परिसरातील सत्यम कृषी भांडार हे कृषी दुकान फोडल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती। या प्रकरणी अज्ञातांविरोधात सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकानं सदर घटनेतील संशयित आरोपींची चोरी करण्याची पद्धत तसंच घटनास्थळी मिळून आलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दिंडोरीच्या शिंदवड शिवारातून तिघा संशयितांना ताब्यात घेतलं। सोपान बस्ते, राहुल मोरे, संतोष गाडे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता सोपान बस्ते, राहुल मोरे या दोघांनी चांदोरी, त्रिपुली, आडगाव, लाखलगाव परिसरातील कृषी दुकान घरफोडी केली असल्याची कबुली दिली, तर राहुल गाडे यांनी गुन्ह्यातील मुद्देमाल विकत घेतल्याचं निष्पन्न झालं। तपासादरम्यान बस्ते आणि मोरे यांच्यावर आतापर्यंत 11 वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय। पोलिसांनी सदर संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, एक कटर, इतर साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला। सदर संशयितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली। घटनेचा पुढील तपास सायखेडा पोलीस करतात। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस अंमलदार हेमंत गरुड यांच्या पथकाने केली। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।